नमस्कार मित्रांनो, मी मयूर शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला गेस्ट आहे सार्थक आवटी। त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या आयुष्यात असा काही भयानक प्रसंग घडला आहे, तर काय होता तो प्रसंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमची एक कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, त्याच्यामुळे तुमच्यासोबतही असा काही प्रसंग घडला असेल तर या व्हिडिओच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्याकडे असा कोणता प्रसंग असेल जो तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला कॉल किंवा DM करा। तर सार्थक, सर्वप्रथम मी तुझं स्वागत करतो आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये। असा कोणता प्रसंग आहे जो तुला आमच्या ऑडियन्ससोबत शेअर करायचा आहे? सर्वात आधी थँक्यू सो मच तुम्ही आज मला इथे संधी दिल्याबद्दल माझा एक्सपिरियन्स सांगण्यासाठी। तर मी जी आज इथे स्टोरी सांगणार आहे ती माझ्या आणि माझ्या मित्रांसोबत घडलेली मागच्या वर्षीची स्टोरी आहे। तर पावसाळ्याचे दिवस होते आणि आम्ही ठरवत होतो की कुठेतरी फिरायला जाऊया। तर काही जण बोलत होते की रिसॉर्टला जाऊया, काही जण बोलत होते की ट्रेकिंगला जाऊया। त्यातही माझा एक मित्र बोलला की माझ्याकडे एक असं लोकेशन आहे ज्याच्यामधून आपण रिसॉर्टलाही जाऊ शकतो आणि तिथेच जवळपास एक गडही आहे। तर ते लोकेशन म्हणजे कर्जत, तिथूनच जवळपास एक गड आहे कोठई गड म्हणून। तर आम्ही लोकांनी चांगला एक दिवस बघून आम्ही ठरवलं की आज आपण जाऊया। तर आम्ही सकाळी 7च्या दरम्यान निघायचं आमचं ठरलेलं, पण आम्हाला निघता निघता 9 वाजले। तर त्यातही आम्ही काही जणं बोलत होते की आपण कारने जाऊया, काही जणं बोलत होते की बाईकने जाऊया। तर आम्ही एक कार घेतली आणि थोड्याफार बाईक घेतल्या। तर तसा आमचा प्रवास सुरू झाला 9 वाजता सकाळी। तर आम्हाला रिसॉर्टला पोचता 2 वाजले, पण त्या प्रवासामध्ये आम्ही निसर्गाचा आनंद घेतला। आम्हाला छोटी छोटी गावं लागली, आम्ही धबधबे, हिरवीगार झाडं या सगळ्याचा आनंद घेत घेत प्रवास करत होतो। तर आम्ही मध्ये थोडाफार नाश्ताही केला। आम्ही तसंच 2 वाजता रिसॉर्टला पोचलो, पण माझे काही मित्र कारमधून पण येत होते, तर त्यांना यायला थोडा वेळ होणार होता। तर तेवढ्या वेळामध्ये जे मित्र रिसॉर्टमध्ये होते त्यांनी पूल बघून लगेच स्विमिंगसाठी उड्या वगैरे मारल्या। तर तेवढ्या वेळामध्ये कारमधून जे येणारे मित्र होते तेही पोचले तिथे। तर त्यात माझा एक मित्र बोलला की आता आपल्याला ट्रेकिंगसाठी खूप उशीर झालेला आहे, तर आपण आता निघूया ट्रेकिंगसाठी तयारी वगैरे करून। आम्ही साधारण 2:30च्या दरम्यान तयारी करून निघलो। तर आम्ही 3:30पर्यंत गडाच्या पायथ्याशी पोचलो, पण तिथे खूप चिखल असल्यामुळे आम्ही पायथ्याच्या अलीकडेच आमच्या बाईक्स आणि कार लावल्या। तर आम्ही 3:30ला ट्रेकिंगला सुरुवात केली। आम्ही 2-3 तास ट्रेकिंग करत होतो। आम्ही थोडा वर गेलो, तिथून आम्हाला एक दरीही दिसली, तिथून आम्ही धबधबे वगैरे बघितले, खूप सगळी डोंगरं वगैरे दिसत होती, तर त्याचा आम्ही आस्वाद घेतला। तर आम्ही दमलेलो म्हणून आम्ही थोडं नाश्ता वगैरे केला। जे आम्ही सामान आणलेलं खायचं पिण्याचं पाणी ते आमचं सामान वगैरे आम्ही नाश्ता केल्यामुळे थोडं संपलेलं। तिथूनच आम्हाला वर एक तोफ पण दिसत होती। तर माझे मित्र बोलत होते चला आपण त्या तोफपर्यंत जाऊया, पण खूप संध्याकाळ झालेली बघून आम्ही ठरवलं की आता आपण गड उतरायला लागूया, कारण जेवढा आपण आता वर जाऊ त्याच्यामध्ये काही पॉईंट नाही आहे। तर आम्ही 6च्या दरम्यान आम्ही गड उतरायला सुरुवात केली। तर आम्ही थोडं उतरत होतो तेवढ्यात आम्हाला एक काका दिसले। तर ते काका बोलले की काय मुलांना तुम्ही एवढ्या रात्रीच्या गडावर काय करताय? तेव्हा अराऊंड 7 वाजलेले होते संध्याकाळचे। तर त्या काकांना आम्ही सांगितलं की आम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो, तर आता आम्ही गड उतरतोय। तर ते काका बोलले ठीक आहे पटपट उतरा, कारण आता पावसाची वेळ झाली आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस कधीही होऊ शकतो गडावर। तर आम्ही तसं उतरत होतो, थोड्या अंतरावर आम्ही चाललो तर आम्हाला एक मुलगा दिसला। तो बोलला की दादा तुम्ही सगळे आता काय करताय रात्रीच्या गडावर? तर आम्ही सांगितलं आम्ही गड उतरतोय। तर तो बोलला की मेन रोडला दरड वगैरे कोसळली आहे, तर तुम्ही आता तिथून जाऊ शकणार नाही। तर आम्ही बोललो की त्याला कुठला अजून मार्ग आहे का? तर तो बोलला माझ्याकडे एक शॉर्टकट आहे जिथून मी तुम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडू शकतो। तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही त्याच्या मागे मागे चालू लागलो। तर थोडा टाईम झाला, 2 तास झाले, 3 तास झाले। तर आम्ही त्याला विचारत होतो मध्ये की आपण ज्या मार्गाने चाललो तो बरोबर आहे का? तर तो नुसता मान डोलवायचा, त्याने काही रिॲक्शन दिली नव्हती। तर आम्ही तसं त्याच्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही ऑप्शनही नव्हता। तर तसं जो आम्हाला रस्त्याने घेऊन चाललेला आम्हाला परत तीच दरी दिसली जी आम्ही गड चढताना बघितलेली। तर तिथे आम्हाला ते मागून एक अचानक आवाज आला। तर आम्ही मागे वळून बघितलं, तर ते काका आम्हाला परत दिसले। तर ते काका बोलले मी तुम्हाला मगाशीच बोललेलो की गड उतरा पटकन, पावसाळ्याचे दिवस आहेत। तर आम्ही त्या काकांना बोललो काका इथलचाच एक मुलगा आहे जो आम्हाला शॉर्टकट रस्त्याने गडाच्या पायथ्याशी नेणार होता। तर काका बोलले कोण मुलगा? तर आम्ही मागे वळून बघितलं तर तो मुलगा तिथे नव्हताच। तर आम्ही खूप शॉक झालो, आम्ही खूप घाबरलो। काही जणांच्या छातीत धडधड व्हायला लागलं, खूप जणांना घाम फुटला की अचानक हा मुलगा गायब कुठे झाला। तर काका बोलले कोण मुलगा? तर
काका बोलले की कोणी मुलगा नाही आहे मागे, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इतका लांब आलात. तर काका बोलले की आता तुम्ही सोडा ते सर्व, आता माझ्यासोबत या, मी तुम्हाला गडाच्या पायथ्याशी नेतो, माझं तिथे दुकानही आहे. तर आम्ही काकांवर विश्वास ठेवला आणि काकांच्या मागे मागे चाललो. तर त्यांनी आम्हाला 3 तासामध्ये रात्रीची 12 वाजताची वेळ होती, तेव्हा आम्हाला गडाच्या पायथ्याशी सुखरूपपणे सोडलं. तर मी काकांना विचारलं की काका हा काय प्रसंग घडला आमच्यासोबत, हे नक्की काय होतं. तर काका बोलले की हा चकवा होता, तुम्ही 3 तास एकाच जागेवर फिरत होते, तर तो मुलगा कोणी नव्हताच, तो मुलगा असा कोणी आहेच नाही, तो अस्तित्वातच नाही आहे, ती आत्मा होती जी तुम्हाला त्याच जागेवर एवढे तासांपासून फिरवत होती. तर काकांच्या इथे आम्ही रात्रभर थोडा राहिलो त्यांच्या हॉटेलमध्ये, आम्ही नाश्ता वगैरे केला. आम्ही सकाळी पहाटेला रिसॉर्टच्या इथे निघलो, काकांना धन्यवाद वगैरे बोललो. तर रिसॉर्टमधले जे मित्र होते आमचे, तेही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचाही काही कॉन्टॅक्ट होत नव्हता आम्हाला. तर आम्ही तिथे जेव्हा रिसॉर्टला पोहोचलो पहाटेला, तर तेव्हा आम्ही त्यांना तो प्रसंग सांगितला. त्याच्यामुळे ते खूप घाबरलेले, ते खूप शॉक झालेले की असाही काही प्रसंग होऊ शकतो. तर तेव्हापासून आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं की आता याच्यानंतर अशा कुठल्याही जागेवर जायचं नाही ट्रेकिंगला, आणि ते पण रात्रीचं तर बिलकुलच नाही. अच्छा, ओके. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक चकवा लागला होता, त्याच्यामुळे तुम्ही त्या एकाच ठिकाणी 3-4 तास त्या मुलामागे फिरत होते. हो धन्यवाद सार्थक, तू या ठिकाणी आला आणि तुझा प्रसंग आमच्यासोबत शेअर केला. हो, थँक्यू सो मच तुम्ही मला चान्स दिल्याबद्दल या पॉडकास्टवर येण्यासाठी. मला खूप आनंद झाला, मी इथे एक्सपिरियन्स सांगू शकलो माझा. तुला कसं वाटतंय आमच्या स्टुडिओवर येऊन? खूप छान वाटतंय. माझं खूप दिवसांपासून यायचं चाललेलं, पण मला काही टाईम नव्हता भेटत. आज मला चान्स भेटला, संधी भेटली इथे येण्यासाठी, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. मी ऑडियन्सला सांगू इच्छितो, हा जो आमचा गेस्ट आहे तो खास मुंबईवरून आपल्याकडे आलेला आहे आपल्या स्टुडिओवर. त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट केला का त्याच्यासोबत असा एक प्रसंग घडला आहे की जो त्याला ऑडियन्ससोबत शेअर करायचा आहे. तर या ठिकाणी तो आला. सार्थक, तुझे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.